आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज ठाकरे यांच्याकडून पावसामुळे पुण्यातील निंबजनगरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी। सरकारने नुकसान भरून दिले पाहिजे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्यात मनसे विधानसभेच्या 8 जागा लढणार, राज ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिले। यंदा हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल। राज ठाकरेंनी आदेश दिला की निवडणूक लढवणार। मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची माहिती। मनसेच्या साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर धावा। व्हॉट्सअप स्टेटस ठेवत साईनाथ बाबर यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वरळी विधानसभेकडे लक्ष। वरळीतील नागरिकांशी राज ठाकरेंचा संवाद। वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी लढत होण्याची शक्यता। वरळीकरांचे आमदार लोकांना भेटत नाहीत। 3 आमदार असूनही लोक आमच्याकडे प्रश्न घेऊन येतात, हे त्यांचं अपयश। लोकांचे प्रश्न ऐकायला आम्ही उपलब्ध, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणं लोकशाहीला शोभत नाही। ममता बॅनर्जींच्या नीती आयोगातील बैठकीतील नाराजीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। मोदी सरकार आल्यावर शहांवरील खटले मागे घेतले, खोटं बोलू नका, राऊतांचा पियुष गोयल यांच्यावर निशाणा। गोयल यांच्यावर काय आरोप आहेत, बोलायला राहू नका असा इशारा। शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन काय सांगताय महत्त्वाचं। शरद पवारांच्या संयुक्त बैठकीच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया। राज्यात आमचेही अनेक उमेदवार पडले, पण आम्ही जातीवाद केला नाही, पराभव मान्य केला। पंकजा मुंडे यांनी जातीवाद बंद करून गोरगरिबांना सोबत घेऊन चालावं, त्यांना शुभेच्छा असतील, मनोज जरांगेंचं वक्तव्य।